चला विद्यार्थी मित्रांनो, रेडी आहात का? आपण आज असा टॉपिक बघणार आहोत की ज्या टॉपिक मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला डाऊट येतो. प्रत्येक विद्यार्थ्याला डाऊट येतो इथं म्हणजे फायनल अकाउंट सॉल्व्ह करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जिथे डाऊट येतो ते म्हणजे काय आहे? फायनल अकाउंटच्या इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स. आपण जेव्हा फायनल अकाउंट शिकतो, फायनल अकाउंट शिकवताना प्रत्येक विद्यार्थ्याला डाऊट हा कुठे येतो? इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स म्हणजे फायनल अकाउंटच्या खाली ज्या ऍडजस्टमेंट्स दिलेल्या असतात त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला डाऊट येतो. आपण आज त्या प्रत्येक ऍडजस्टमेंट शिकणार आहोत. एक एक ऍडजस्टमेंट इन डिटेल शिकली जाईल. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट कुठे जातात, काही ऍडजस्टमेंट आहेत त्यांचे किती इफेक्ट जातात, तीन इफेक्ट जातात. किंवा काही ऍडजस्टमेंट्स आपण अशा बघितलेल्या आहेत की ज्याचे किती इफेक्ट जातात, टोटल चार इफेक्ट जातात. एक एक ऍडजस्टमेंट आपण डिटेल मध्ये बघूयात. बघा, एक एक करून एकदम प्रॉपरली आपण बघणार आहोत. जनरली प्रत्येक क्वेश्चन मध्ये असणारी पहिली ऍडजस्टमेंट, प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक ऍडजस्टमेंट असते. ती ऍडजस्टमेंट आहे आपली कुठली हो? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे किती इफेक्ट जातात फायनल अकाउंट मध्ये? दोन. किती इफेक्ट जातात फायनल अकाउंट मध्ये क्लोजिंग स्टॉकचे? दोन इफेक्ट जातात. तर हे दोन इफेक्ट कुठे जातात आपल्याला आज बघायचे. ओके, चला एक एक करून बघूयात आपण की या क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट कोणत्या ठिकाणी घेत जातात. बघा मित्रांनो, प्रॉपरली आपण डायग्राम काढून या ठिकाणी बघणार आहोत. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे आपल्याला दोन इफेक्ट बघायचे की कुठे जातात. ओके, सो क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट जातो मित्रांनो. कुठे जातो पहिला इफेक्ट माहिती आहे तुम्हाला? सांगू शकता का बरं कुठे जातो पहिला इफेक्ट? ट्रेडिंग अकाउंट. बरोबर आहे. बघा लेकरांनो, ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला जातो क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट? क्रेडिट साईडला. कुठल्या साईडला जातो? क्रेडिट साईडला. सोपा आहे पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे जातो क्लोजिंग स्टॉकचा? बॅलन्स शीट मध्ये जातो. दुसरा इफेक्ट कोण्या ठिकाणी जातो याचा? बॅलन्स शीट मध्ये. बॅलन्स शीट. सर ठीक आहे, बॅलन्स शीटला जातो, पण बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जातो याचा दुसरा इफेक्ट? बॅलन्स शीटच्या जातो असेट साईडला. याचा दुसरा इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला? असेट साईडला. म्हणजे सोपे होते मित्रांनो क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट कुठे होता? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट होता बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सो पहिली ऍडजस्टमेंट एकदम इझी असणार आहे. दुसरी ऍडजस्टमेंट आहे आपली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, आता आउटस्टँडिंग म्हणजे काय? आउटस्टँडिंग म्हणजे सिंपल वर्ड मध्ये जर सांगायला झालं तर बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे तर सगळ्यांना माहिती आहे की हा खर्च होतोय. ओके, बट आउटस्टँडिंग म्हणजे काय? खर्च झालाय बट अजून त्याची पेमेंट करायची बाकी आहे. ओके, म्हणजे देणं बाकी आहे, पेएबल आहे. आउटस्टँडिंग म्हणजे सिंपल सांगायचं झालं तरी काय आहे? पेएबल आहे अमाउंट. ओके, मग आपल्याला बघायचं आता जर एखादा खर्च आउटस्टँडिंग असेल म्हणजे देणं बाकी असेल तर याचे दोन इफेक्ट कुठे जातात? एखादा जर खर्च काय करणं बाकी असेल, देणं बाकी असेल, तर याचे दोन इफेक्ट कुठे जातात हे आपल्याला बघायचं आहे. ओके, सो आता जो एक्सपेन्सेस आहे, जो देणं बाकी आहे, तो कदाचित ट्रेडिंग अकाउंटचाही आयटम असू शकतो. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर ट्रेडिंग अकाउंटचा आयटम म्हणजे वेजेस. किंवा असंही होऊ शकतं की तो आयटम कुठला असू शकतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सुद्धा असू शकतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आयटम म्हणजे तो कोणता असू शकतो? सॅलरी असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, इन्शुरन्स असेल, काहीतरी असू शकतं. बघा, मग आता याचे दोन इफेक्ट बघायचे आपल्याला कुठे जातात. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट पाहायचे आपल्याला कुठे जातात. पहिला इफेक्ट जाऊ शकतो मित्रांनो याचा, एक तर ट्रेडिंग अकाउंटला जाऊ शकतो. कुठे जाऊ शकतो याचा पहिला इफेक्ट? ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, कोणत्या साईडला जातो? एक्सपेन्सेस आहे म्हटल्यावर डेबिट बॅलन्स आहे. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला याचा इफेक्ट जाणार? डेबिट साईडला इफेक्ट जाणार. ओके, मग दुसरा इफेक्ट कुठे जातो याचा? पेएबल आहे. पेएबल म्हणजे देणं बाकी आहे आणि देणं बाकी आहे म्हटल्यामुळं याचा दुसरा इफेक्ट जातो बॅलन्स शीट मध्ये. दुसरा इफेक्ट कुठे जातो याचा? बॅलन्स शीट मध्ये. ओके, आणि बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जातो? देणं बाकी आहे, पेएबल आहे. मग याचा दुसरा इफेक्ट जातो बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला? लायबिलिटीज साईड.
बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला याचा दुसरा इफेक्ट जातो. ओके सर, ठीक आहे, तिथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. त्यानंतर बघूयात आपण प्रीपेड. बघा इथे होतं आउटस्टँडिंग आणि इथे काय आहे, प्रीपेड. प्रीपेड म्हणजे काय हो, पेड इन ऍडव्हान्स. प्रीपेड म्हणजे काय, पेड इन ऍडव्हान्स. म्हणजे एखादा एक्सपेन्सेस किंवा एखादा खर्च आपण काय करतो, नेक्स्ट पिरियडचा किंवा नेक्स्ट इयरचा खर्च आताच देऊन टाकतो. याला काय म्हटलं जातं, प्रीपेड म्हटलं जातं. बघा मग आता याचे दोन इफेक्ट कुठे जातात बघायचं आहे आपल्याला. प्रीपेड एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट. प्रीपेड एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट जातो ट्रेडिंग अकाउंटलाही जाऊ शकतो. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. एक्सपेन्सेस आहे म्हणल्यावर कोणत्या साईडला जाईल, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार. डेबिट साईड. ओके. प्रीपेड म्हणजे आपण काय केलेलं आहे, हा खर्च ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवलाय. पुढच्या व्यक्तीला तो पैसे पैसे काय केलेले आहेत, आपण ऍडव्हान्स मध्ये दिलेले आहेत. ऍडव्हान्स मध्ये दिलेले आहेत म्हणजे ते आपल्यासाठी रिसिवेबल आहे. आपल्याला वाटलं तर आपण परत पण मागू शकतो ते, म्हणजे येणं आहे आपल्यासाठी. आणि येणं असेल तर मित्रांनो बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला दाखवतो आपण, असेट साईडला. मग प्रीपेड एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट कुठे जातो, बॅलन्स शीटच्या, बॅलन्स शीट कोणती साईड, असेट साईड. बॅलन्स शीटची असेट साईड. ओके एकदम निवांत चालू आहे. पहिला झाला आपला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट बघितले आपण. दुसरा आयटम होता आपला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याचे सुद्धा आपण दोन इफेक्ट बघितले. आणि तिसरा आयटम बघितला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस, त्याचे सुद्धा दोन इफेक्ट आपण बघितले. नेक्स्ट आयटम आहे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय हो, जसा की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होता जर झाला, फक्त पेमेंट करायची काय आहे बाकी आहे, तसं इन्कमच्या बाबतीमध्ये होऊ शकतं. म्हणजे इन्कम झालीये, अमाऊंट अर्न बट नॉट रिसिव्ड. इन्कम झाली बट अजून पैसे आलेत का, पैसे रिसिव्ड झालेत का, नाहीये, म्हणजे पैसे येणं बाकी आहेत. मग याचे सुद्धा दोन इफेक्ट जातील. मित्रांनो डोक्यामध्ये एक गोष्ट क्लिअर ठेवा, एक्सपेन्सेस आलं की ते जातं प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि मग इन्कम आलं तर कुठे जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला, क्रेडिट साईडला. बघा मग आउटस्टँडिंग इन्कमचा पहिला इफेक्ट जातो मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. कुठल्या साईडला जाणार याचा इफेक्ट, क्रेडिट साईडला जाणार. ओके म्हणजे एक्सपेन्सेस आलं का डेबिट साईडला आणि इन्कम आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता हे पैसे आलेत का येणं बाकी आहेत, येणं बाकी आहेत ना हे पैसे. येणं बाकी आहेत म्हणल्यावर याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार, बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला, असेट साईडला. दुसरा इफेक्ट लिहूया त्याचा आपण, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीट असेट साईड. ओके चला तर मित्रांनो पुढचा आयटम सुद्धा आपला इन्कमचाच आहे. बट इथे इन्कम येणं बाकी होती, आउटस्टँडिंग होती. आणि इन्कम इथे काय म्हणते, रिसिव्ड इन ऍडव्हान्स, म्हणजे नेक्स्ट पिरियडचे पैसे आपल्याला काय झालेत, आताच भेटले. इन्कम या पिरियडची आहे काही नाहीये, कधीची आहे, नेक्स्ट पिरियडची, म्हणजे पुढच्या वर्षीची म्हणू शकता तुम्ही. पण पैसे भेटलेत कधी आपल्याला, ते याच वर्षी भेटलेत. मग याचे दोन इफेक्ट कुठे जातात बघायचेत आपल्याला. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्सचे दोन इफेक्ट मित्रांनो. इन्कम वर्ड आला की पहिला इफेक्ट कुठे जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला जाणार, क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणती साइड, क्रेडिट साइड. आणि दुसरा इफेक्ट पैसे ऍडव्हान्स मध्ये आलेत, म्हणजे पुढची जी पार्टी आहे किंवा पुढचा जो पर्सन आहे त्याने आपल्याला ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले, कधीही मागू शकतो. पैसे मागल्यावर द्यावं लागतील का नाही त्याला, पुढच्या व्यक्तीला ऍडव्हान्स मध्ये भेटलेत आपल्याला. समजा पुढचा व्यक्ती म्हटला की नेक्स्ट पिरियड मध्ये मी तुमच्याकडून सर्व्हिस घेणार आहे, त्या पुढच्या पिरियडचे पण पैसे आताच देऊन टाकले तुम्हाला. पण इन केस
त्याला तुमची सर्व्हिस आवडली नाही किंवा तुमच्यापेक्षा कमी कॉस्ट मध्ये दुसरीकडे सर्व्हिस भेटायली, मग तो काय म्हणेल, माझे पैसे मला परत द्या. परत द्या म्हणजे आपल्यासाठी हे काय आहे, लायबिलिटी आहे, देणं आहे ना. मग दुसरा इफेक्ट कुठे जाईल, इन्कम रिसिव्हड इन ऍडव्हान्सचा बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला, लायबिलिटीज साईडला. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड, बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. ओके. आता हे फक्त आपण इफेक्ट दाखवले. आपण आता याची पुढची गोष्ट बघणार आहोत मित्रांनो, की जेवढे आपण आता इफेक्ट दाखवतोय, तर कोणती गोष्ट लेस करायची आणि कोणती गोष्ट ऍड करायची. पहिलं, क्लोजिंग स्टॉक मध्ये काही प्रॉब्लेम नाही, बिंदास राहा. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे खर्च झालाय पण देणं बाकी आहे. याला काय करायचं मित्रांनो, जो कोणता तुमचा एक्सपेन्सेस असेल त्याच्यामध्ये नेऊन याला ऍड करायचं. त्याला नेऊन काय करायचं, त्याच्यामध्ये ऍड करायचं. ऍड टू रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस. तुमचा जो कोणता एक्सपेन्सेस झाला असेल त्या एक्सपेन्सेस मध्ये त्याला नेऊन काय करायचं, ऍड करून टाकायचं. मग जर समजा तुमचा एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटचा असेल तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये नेऊन ऍड करा. तुमचा एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नेऊन त्याला काय केलं जाईल, ऍड केलं जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि दुसरा इफेक्ट, जेवढी अमाऊंट आपण ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ऍड करतोय तेवढ्याच अमाऊंटचा दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला देऊन टाकायचा. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड म्हणजे काय हो, पेड इन ऍडव्हान्स. इजी मध्ये लिहूयात आपण इथे, प्रीपेड म्हणजे पेड इन ऍडव्हान्स, म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स मध्येच पैसे काय केलेत, एक्सपेंडिचर्स देऊन टाकलेत. मग याला काय करायचं, मला सांगा मित्रांनो, आपण जेव्हा एखादा खर्च ऍडव्हान्स मध्ये देतो तेव्हा तो या वर्षीचा असतो का पुढच्या वर्षीचा, रिलेटेड टू नेक्स्ट पिरियड, पुढच्या पिरियडचा असतो. मग त्याला या वर्षी दाखवता येणार नाही. मग काय केलं जाणार, याला या वर्षीच्या खर्चामधून मायनस केलं जाणार. मग आपण इथे लिहिणार लेस फ्रॉम रिस्पेक्टिव्ह एक्सपेन्सेस. जो कोणता तो खर्च असेल त्या खर्चामधून किंवा त्या एक्सपेन्सेस मधून आपल्याला काय करायचं, या प्रीपेडच्या आयटमला लेस करायचं. ओके. आणि दुसरा इफेक्ट प्रीपेडचा कुठे देणार आहोत आपण, बॅलन्स शीटच्या असेट साइड. पुढे जाऊयात मित्रांनो, पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग म्हणजे करंट इयरचीच इन्कम आहे, फक्त येणं बाकी आहे. मग करंट इयरचे आयटम ऍड करायचे. नेक्स्ट इयर लास्ट इयरचे आयटम काय केले जातात, मायनस केले जातात. करंट इयरचे पैसे येणं बाकी आहेत. ओके. मग येणं बाकी आहेत म्हणल्यावर याला काय करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला ऍड करायचं. ऍड टू रिस्पेक्टिव्ह इन्कम. कशामध्ये ऍड करायचं मित्रांनो, आपल्याला याला इन्कम मध्ये ऍड करायची. जी कोणती तुमची इन्कम असेल, समजा तुमचा रेंट यायचा बाकी असेल तर रेंट मध्ये ऍड करा P&Lच्या क्रेडिट साइडला. तुमचा इंटरेस्ट यायचा बाकी असेल तर इंटरेस्ट मध्ये. तुमचा जो कोणता खर्च यायचा बाकी असेल त्या, सॉरी खर्च नाही, इन्कम, त्या इन्कम मध्ये नेऊन त्याला काय करायचं, ऍड करायचं. आणि दुसरा इफेक्ट, येणं बाकी आहे म्हणल्यावर दुसरा इफेक्ट कुठे जाईल याचा, बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला, असेट साइडला दुसरा इफेक्ट जाईल. ओके. आता जाऊयात आपण पुढच्या ऍडजस्टमेंट कडे. पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली, कशाची आहे पुढची ऍडजस्टमेंट, इन्कम रिसिव्हड इन ऍडव्हान्स. इन्कम रिसिव्हड इन ऍडव्हान्स म्हणजे ऍडव्हान्स मध्ये इन्कम भेटली आपल्याला, पुढच्या वर्षीची इन्कम ऍडव्हान्स. जसा आपण खर्च ऍडव्हान्स मध्ये पेड केला होता प्रीपेड एक्सपेन्सेस, तसे आपल्याला इन्कम सुद्धा ऍडव्हान्स मध्ये भेटू शकते. मला सांगा मित्रांनो, ही इन्कम जरी भेटली या वर्षी असेल तरी ही या वर्षीची इन्कम आहे का आपली, नाहीये. कधीची इन्कम आहे ही आपली, नेक्स्ट इयर किंवा पुढच्या वर्षीची इन्कम आहे. आपल्याला भेटली कधी, याच वर्षी. मग या वर्षी रेकॉर्ड करायची का पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी रेकॉर्ड करायची. या वर्षी आपल्याला फक्त काय करायचं, तिला लेस करून टाकायचं. या वर्षी जेवढी इन्कम भेटली ते रिस्पेक्टिव्ह इन्कम त्याच्यातून लेस करायचं. मग आपल्याला त्याच्या पुढे लिहायचं आता इथे, लेस फ्रॉम, सिंपल लिहूयात, दॅट इन्कम. लेस फ्रॉम दॅट इन्कम. तुमची जी कोणती इन्कम असेल त्या इन्कम मधून त्याला काय करून टाकायचं मित्रांनो, लेस करायचं. आणि जेवढी अमाऊंट लेस झालीये तेवढ्याच अमाऊंटचा दुसरा इफेक्ट तुमचा कुठे जाईल, बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जाईल, असेट साईडला जाईल. एकदम सिंपल आहे. 5 ऍडजस्टमेंट.
ज्या फायनल अकाउंटच्या तुम्ही 11 चे क्वेश्चन बघा, 12 चे क्वेश्चन बघा, इव्हन तुम्ही सीए फाउंडेशनचे सुद्धा क्वेश्चन बघा, तुम्हाला ह्या कॉमनली येणाऱ्या ऍडजस्टमेंट्स आहेत मित्रांनो, कॉमनली येणाऱ्या ह्या पण ऍडजस्टमेंट्स आहेत. यानंतर अजूनही नेक्स्ट स्लाइड मध्ये ज्या ऍडजस्टमेंट बघणार आहोत आपण, त्या सुद्धा ऍडजस्टमेंट तुमच्या कॉमनली आणि फ्रिक्वेंटली विचारल्या जाणाऱ्या ऍडजस्टमेंट आहेत. ओके, बघा या 5 ऍडजस्टमेंट सगळ्यांच्या लक्षात राहतील प्रॉपर. यानंतर आपण आता पुढच्या 5 ऍडजस्टमेंट कडे जाणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, ऍडजस्टमेंट नंबर 6 बघणार आहोत आपण. पुढची ऍडजस्टमेंट आहे आपली डिप्रिशिएशनची. डेफिनेटली प्रत्येक क्वेश्चन मध्ये ही ऍडजस्टमेंट येते म्हणजे येते. बघा डिप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट. पहिले तर सांगा मला डिप्रिशिएशन म्हणजे काय? डिप्रिशिएशन म्हणजे रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. असेटची व्हॅल्यू काय होते? कमी होते. कशामुळे? ड्यू टू कंटिन्युअस यूज. एखादी असेट आपण कंटिन्यू वापरतो, वापरल्यामुळे त्या असेटची किंमत काय होते? कमी होते. याला काय म्हटलं जातं? डिप्रिशिएशन म्हटलं जातं याला. ओके, चला तर आपण बघूयात आता या डिप्रिशिएशनचे किती इफेक्ट जातात. डिप्रिशिएशनचे 2 इफेक्ट जातील मित्रांनो. डिप्रिशिएशनला आपण पहिले तर काय करणार आहोत? बॅलन्स शीटच्या असेट साइडला जी कोणती असेट असेल त्या असेट मधून काय करणार आहोत? मायनस करणार आहोत. डिप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट बघा, पहिला इफेक्ट. पहिला इफेक्ट बघूयात आपण डिप्रिशिएशनचा. बॅलन्स शीट मध्ये जाणार मित्रांनो पहिला इफेक्ट डिप्रिशिएशनचा. बॅलन्स शीट आणि बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला जाणार हो? असेट साइडला. डिप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाणार. आणि डिप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट बघूयात कुठे जातो. मला सांगा डिप्रिशिएशन बिझनेसची इन्कम आहे का खर्च आहे? एक्सपेन्सेस. ओके, डिप्रिशिएशनला बिझनेसचा काय मानला जातो? एक्सपेन्सेस मानला जातो. आणि एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. मग याचा दुसरा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कोणती साइड हो? डेबिट साइड. बघा डिप्रिशिएशनचे 2 इफेक्ट एकदम सोपे आहेत मित्रांनो. पहिला इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला? असेट साइडला. आणि दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. चला तर मग पुढे जाऊयात आपण नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आपली गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर. गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. फॉर पर्सनल यूज. जनरली आपण याला ड्रॉविंग म्हणतो. अकाउंटिंगच्या लँग्वेज मध्ये पार्टनर बिझनेस मधून गुड्स घेऊन जातो त्याला काय म्हटलं जातं? ड्रॉविंग म्हटलं जातं. मग ड्रॉविंगचे 2 इफेक्ट बघायचे मित्रांनो. ड्रॉविंगचे टोटल 2 इफेक्ट. बघा ड्रॉविंगचा पहिला इफेक्ट जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. पहिला इफेक्ट कुठे जाणार ड्रॉविंगचा? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट जाणार बॅलन्स शीटच्या. दुसरा इफेक्ट कुठे जाणार मित्रांनो? बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. बॅलन्स शीट लायबिलिटीज साइड. ओके, चला त्यानंतर आहे गुड डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल. आपण काय केलं? फ्री सॅम्पल म्हणून वस्तू वाटली. एखादा बिझनेस किंवा एखादी कंपनी फ्री सॅम्पल का वाटते हो? कशासाठी? काय पर्पज असतो फ्री सॅम्पल वाटण्यामागे? काय असतो पर्पज? ऍडव्हर्टाइजमेंट करणं. मेन पर्पज काय असतो? आपल्या प्रोडक्टची मार्केटमध्ये काय करायची असते? ऍडव्हर्टाइजमेंट करायची असते. आणि हे ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आपण गुड्स कसे वाटतो? फ्री मध्ये वाटतो, फ्री सॅम्पल म्हणून वाटतो. आता हे फ्री सॅम्पल जे आहे मित्रांनो, डायरेक्टली कंझ्युमरच्या घरी कोणी आणून देतं का? नाही. हे कुणाला दिले जातात? डिस्ट्रीब्युटर असतील, होलसेलर असतील किंवा रिटेलर असतील, या लोकांना फ्री सॅम्पल दिलं जातं. म्हणजे बिझनेस मधून वस्तू जात आहेत. बिझनेस मधून वस्तू काय होत आहेत? जात आहेत. एक कॉमन गोष्ट लक्षात ठेवा, गुड्स गोज आउट फ्रॉम बिझनेस. व्यवसायातून किंवा बिझनेस मधून वस्तू काय व्हायल्यात मित्रांनो? जात आहेत. तर त्याचा पहिला इफेक्ट
पक्का लक्षात ठेवायचं, ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला जाणार? क्रेडिट साईडला जाणार. मग त्या वस्तू पार्टनर घेऊन जाऊ द्या, तुम्ही फ्री सॅम्पल वाटू द्या, बिझनेस मध्ये किंवा गोडाऊन मध्ये आग लागली जळू द्या किंवा चोरीला जाऊ द्या, कुठे जरी गेल्या, बिझनेस मधून वस्तू कमी व्हायल्यात ना, पहिला इफेक्ट कुठं जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. चला तर मग आपण याचा इफेक्ट देऊयात. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड कुठे जाणार मित्रांनो? याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. दुसरा इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे? डेबिट साइड. चला पुढची ऍडजस्टमेंट आहे मित्रांनो, इन्शुअर्ड गुड्स. इन्शुअर्ड गुड्स म्हणजे काय हो? असे गुड्स ज्यांचा इन्शुरन्स काढलेला आहे. गोडाऊन मध्ये आग लागण्याची पॉसिबिलिटी असते, वस्तू चोरीला जाण्याची पॉसिबिलिटी असते, डॅमेज होण्याची पॉसिबिलिटी असते. मग त्यामुळे काय केलेलं आहे आपण या ठिकाणी? त्यांचं इन्शुरन्स काढलेलं आहे. मग इन्शुरन्स काढलेल्या वस्तू ज्या आहेत त्या आगीमध्ये जळाल्या, डिस्ट्रॉइड बाय काय म्हणते? फायर म्हणते. याचे सुद्धा दोन इफेक्ट जातील मित्रांनो. वस्तू कमी व्हायल्यात ना बिझनेस मधून, वस्तू कमी व्हायल्यात म्हणल्यावर याचा पहिला इफेक्ट कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. पहिला इफेक्ट जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडला? क्रेडिट साइडला. आणि याचा दुसरा इफेक्ट जाणार गुड डिस्ट्रॉइड बाय फायरचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ओके. चला त्यानंतर अनइन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉइड बाय फायर. मित्रांनो अनइन्शुअर्ड म्हणते म्हणजे अशा वस्तू ज्यांचा आपण इन्शुरन्स केलंय का? केलं नाही, इन्शुरन्स करायचं बाकी आहे. चला तर मग आता याचे दोन इफेक्ट कुठे जातात बघूयात आपण. पहिला इफेक्ट, बिझनेस मधून वस्तू कमी होत आहेत, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला जाणार? क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार याचा पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट जाणार मित्रांनो, इन्शुअर्ड गुड्स होते ना, चला दुसरा इफेक्ट जाणार याचा प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ओके. थोडस इथे एक ऍडजस्टमेंट वाढवायची आहे बेटा आपल्याला इथे या ठिकाणी. ही जी दुसरी ऍडजस्टमेंट आहे याच्यामध्ये थोडेसे तीन इफेक्ट द्यायचे ऍक्च्युअली आपल्याला ऍडजस्टमेंटचे. बघा इन्शुअर्ड गुड्स आहेत ना, इन्शुअर्ड गुड्स असल्यामुळे याचे आपल्याला तीन इफेक्ट द्यावे लागतील, दोन नाही. पहिला इफेक्ट फिक्स आहे मित्रांनो आपला, ट्रेडिंग अकाउंट कोणती साइड? क्रेडिट साइड. ओके. दूसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि तिसरा इफेक्ट बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीट असेट साइड. ओके. चला मग आता या ज्या पुढच्या पाच ऍडजस्टमेंट ज्या आपण बघितले, थोडस याचा अजून एकदा रिव्हिजन करूया डिटेल मध्ये आपण या गोष्टींचं. बघा मित्रांनो, पहिली तर डिप्रिशिएशन आहे. आता डिप्रिशिएशनचा इफेक्ट कसा द्यायचा? डिप्रिशिएशन म्हणजे काय? सोप्या शब्दात आपण लिहूया तिथे, रिडक्शन इन दी व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट्स. फिक्स असेटच्या व्हॅल्यू मध्ये जेव्हा रिडक्शन होतं किंवा व्हॅल्यू कमी होतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? डिप्रिशिएशन म्हटलं जातं. मग याचे इफेक्ट खूप सोपे आहेत. पहिला इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या असेट साइडला, याला करायचंय आपल्याला मायनस. डिडक्ट फ्रॉम असेट. त्या त्या असेट मधून आपल्याला त्याला काय करायचंय या ठिकाणी? मायनस करायचंय. आणि जेवढी अमाऊंट मायनस केली त्याचा दुसरा इफेक्ट टाकायचा आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कोणत्या साईडला टाकणार मित्रांनो? आपण याचा दुसरा इफेक्ट डेबिट साईडला नेऊन टाकणार. ओके. दुसरी ऍडजस्टमेंट बघितली होती आपण, गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज.
जेव्हा बिझनेस मधून पार्टनर स्वतःसाठी काही घेऊन जातो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? ड्रॉविंग्स. ड्रॉविंगचे 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट कुठे देणार आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट देणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला. आपण तिसरी ॲडजस्टमेंट बघितली होती. गुड डिस्ट्रिब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणजे आपण ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी. फ्री सॅम्पल वाटण्यामागचा पर्पज काय होता आपला? ॲडव्हर्टाइजमेंट करणं. मग ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आपण गुड्स वाटले. त्याचा पहिला इफेक्ट जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साइडला? क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आणि डेबिट साइडला असं लिहायचं आपल्याला टू ॲडव्हर्टाइजमेंट. टू ॲडव्हर्टाइजमेंट. देन पुढची आहे इन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉयड बाय फायर. आगीमध्ये वस्तू जळाल्या. ओके. याचे 3 इफेक्ट जातात मित्रांनो. टोटल किती इफेक्ट जातील याचे? 3 इफेक्ट जातील. बघा हे 3 इफेक्ट कसे जाणार? जेवढ्या वस्तू जळाल्या, जेवढ्या रुपयाचे गुड्स बिझनेस मधून जळाले, त्याचा इफेक्ट जाणार ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. इथे लिहूयात आपण अमाउंट ऑफ गुड्स अमाउंट ऑफ गुड्स डिस्ट्रॉयड. अमाउंट ऑफ गुड्स डिस्ट्रॉयड. जेवढ्या रुपयाच्या वस्तू जळाल्यात आगीमध्ये तेवढ्या रुपयाची तेवढी अमाउंट कुठे लिहायची? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. त्यानंतर बघा मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कोणती अमाउंट जाणार? अमाउंट नॉट रिकव्हर फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. अमाउंट नॉट रिकवर्ड फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. अमाउंट नॉट रिकव्हर फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. आणि असेट साइडला कोणती अमाउंट जाणार? अमाउंट ऑफ क्लेम ऍक्सेप्टेड बाय इन्शुरन्स कंपनी. ऍक्सेप्टेड बाय इन्शुरन्स कंपनी. फॉर एक्झाम्पल तुमचे 10,000 रुपयाचे गुड्स काय झाले? गोडाऊन मध्ये आग लागली, जळाले. तर 10,000 कुठे जाणार तुमचे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. तुम्ही इन्शुरन्स क्लेम केलं, कंपनी तुम्हाला 6,000 रुपये द्यायला तयार आहे भरपाईसाठी. मग जेवढे पैसे येणार आहेत आणि ऍक्च्युअल किती रुपयाचा लॉस झाले त्याच्यामधला डिफरन्स म्हणजे तुमचा लॉस आहे. तो जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला आणि इन्शुरन्स कंपनीकडून तुम्हाला जे 6,000 येणार आहेत ते जाणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला. राहतील लक्षात मित्रांनो? म्हणजे आपण टोटल किती ऍडजस्टमेंट बघितले हो? 10 ऍडजस्टमेंट. पहिलं पेज होतं आपलं 5 ऍडजस्टमेंट. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम आणि इन्कम रिसिव्हड इन ऍडव्हान्स. त्यानंतर आपण सेकंड मध्ये बघितल्या परत 5 ऍडजस्टमेंट. डिप्रिशिएशन, गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज आणि त्यानंतर गुड डिस्ट्रीब्युटेड ऍज फ्री सॅम्पल, इन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉयड बाय फायर आणि अनइन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉयड बाय फायर. टोटल या क्लासमध्ये किंवा या पार्ट मध्ये आपण फक्त 10च ऍडजस्टमेंट बघणार आहोत. राहिलेल्या पुढच्या ऍडजस्टमेंट आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार आहोत. म्हणजे आपल्या फायनल अकाउंटच्या ज्या टोटल ऍडजस्टमेंट्स आहेत याचे आपण 3 पार्ट्स बनवणार आहेत मित्रांनो. पहिल्या पार्ट्स मध्ये 10च ऍडजस्टमेंट कव्हर केल्या जातील आपल्या. सो प्रॉपरली लक्ष ठेवा, राईट डाऊन करून ठेवा नोटबुक मध्ये तुमच्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स. आपण भेटूयात नेक्स्ट पार्ट्स मध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय.